नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपली शीतल्स किचनमध्ये. तर इथे आज मी तुम्हाला मस्त उडदाच्या पापडाच्या छान अशा वड्या बनवून दाखवणार. त्यासाठी 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे, हिंग, हळद, लाल तिखट, नंतर पांढरे तीळ, जिरे पावडर, धने पावडर, कलोंजी, मीठ आणि थोडंसं मिरे पावडर मी कुटून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. त्यानंतर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेल्या आहेत आणि इथे थोडीशी कोथिंबीर होती माझ्याकडे, ती चिरून घेतलेली आहे. तर हे सर्व जे पावडर फॉर्ममधले मसाले आहेत ते सर्व या पिठामध्ये मी टाकून घेणार आहे. तर मस्त बेसन पिठाच्या आपण छान उडदाच्या पापडाच्या वड्या बनवणार आहोत. त्यानंतर ही कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि नंतर कुटून घेतलेला लसूणसुद्धा आपण यामध्ये ॲड करणार आहे. तर हे सर्व घरचंच साहित्य आपलं आहे. एकदम कमी साहित्यामध्ये छान एकदम खमंग अशी ही पापडवडी तयार होते. तर इथे लसूणसुद्धा कुटून टाकल्यामुळे खमंग असा वास येतो ह्या पापडवडीचा आणि एकदम मस्त खमंग खुसखुशीत अशी ही वडी तयार होते. तर बाहेरून कुरकुरीत, आतून थोडीशी सॉफ्ट अशी ही वडी तयार होते. तर जसं आपण अळूच्या वडीला, कोथिंबीरच्या वडीला, तसंच तुम्ही पत्ताकोबीच्या, भोपळ्याच्या वड्या डाळीचं पीठ टाकून करतात, त्याच पद्धतीने या डाळीच्या पिठाचं बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही, खूप जास्त पातळ नाही, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला या पिठाची ठेवायची आहे. तर माझ्या पद्धतीने तुम्हाला ह्या पापडाच्या वड्या बनवायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर अशा पद्धतीने बघा, इथे डाळीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे. एकदम कमी साहित्यामध्ये झटपट होणारी, साधी, सोपी, सिंपल अशी ही रेसिपी, पण खाताना एकदम अप्रतिम चवीची लागणारी ही पापडवडी आपण इथे आज बनवणार आहोत. तर इथे अशा पद्धतीने बघा आपलं पीठ इथे भिजवून झालेलं आहे. तर आपण हे थोड्या बाजूला ठेवणार आहोत आणि इथे बघा हे पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे आणि स्टीमरमध्ये आपण पाणीसुद्धा उकळायला ठेवलेलं आहे आणि इथे स्टीमर प्लेटला मस्त तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. तेलाने ग्रीस केल्यामुळे जे पापडवडी आपण यामध्ये वाफवणार आहोत ती याला बिलकुल चिटकणार नाही जेव्हा वाफवून होईल त्यावेळेस. तर सुरुवातीला इथे बघा मी हा लिज्जत पापड घेतलेला आहे. घरी मी उडदाचे पापड बनवलेले होते पण ते माझे संपले आहेत, त्यामुळे मी हे विकतचे पापड आणलेले आहेत. आणि यापेक्षा मोठ्या साईजचे जर तुम्हाला मिळाले ना तर खूपच छान वड्या तयार होतील. मला एकदम छोट्या साईजचे हे पापड मिळालेले आहेत, मोठ्या साईजचे मला मिळाले नाहीत. तुम्हाला जर मोठ्या साईजचे अवेलेबल झाले तर नक्कीच मोठ्या साईजचे पापड तुम्ही वापरून ह्या वड्या तयार करा. आणि या डाळीचं पीठ जेव्हा तुम्ही कालवताल ना त्यामध्ये मीठ थोडंसं कमी घाला, कारण उडदाच्या पापडांमध्ये देखील बऱ्याच प्रमाणामध्ये मीठ असतं आणि हे दोन्हींचं जर प्रमाण सारखं झालं मिठाचं तर थोड्या खारट लागू शकतात वड्या. त्यामुळे डाळीच्या पिठात मीठ थोडंसं कमी घाला, जे आपण घालतो त्याच्यापेक्षा नॉर्मलपेक्षा थोडंसं कमी घाला. तर अशा पद्धतीने एका पापडावर छान डाळीचं पीठ मी पसरवून घेतलेलं आहे अगदी काठापर्यंत. त्यानंतर त्यावर दुसरा पापड ठेवून घेतला आहे, त्यावर सुद्धा हे डाळीचं पीठ चांगल्या पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडसर लेअर पण आपल्याला इथे डाळीच्या पिठाची तयार करायची नाहीये. नॉर्मल अशी डाळीच्या पिठाची लेअर आपल्याला यावर करायची आहे. त्यानंतर तिसरा पापड इथे मी ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर देखील असं डाळीचं पीठ पसरवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीचं काहीतरी आपण इथे आज पापडवडी बनवणार आहोत. तर ही आपण आता स्टीमरमध्ये वाफवायला ठेवून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनटं आपण याला छान वाफवून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित इथे बघा आता मस्त पाणी उकळलेलं आहे आणि आता आपण यावर झाकण ठेवून 10-15 मिनटं याला चांगली वाफ काढून घेणार आहोत. तर मस्त वाफवल्यानंतर ही वडी छान तयार होते. आतून डाळीचं पीठ चांगलं शिजून निघतं, त्यामुळे बिलकुल कुठेही कच्ची वगैरे राहत नाही. तुम्हाला अशी जरी वाफवलेली खायची असेल तरी तुम्ही खाऊ शकतात, ही सुद्धा खूप छान लागते. आणि जर तुम्हाला तळून घ्यायच्या नसतील तर अशा याच्या ह्या वड्या पाडून तुम्ही थोड्या तेलावरती शॅलो फ्राय करून सुद्धा खाऊ शकतात किंवा अशा पद्धतीने वड्या तयार करून त्याची तुम्ही भाजीसुद्धा करू शकतात, ती सुद्धा एकदम अप्रतिम चवीची लागते. तर अशा पद्धतीने बघा आता पूर्णपणे हे थंड झाल्यानंतर मी इथे याला कट करून घेणार आहे आणि कट करताना तुम्हाला लक्षात येत असेल की सुरी एकदम हलकी यामध्ये व्यवस्थित कट करायला म्हणजे व्यवस्थित हे होती आणि सुरी एकदम स्वच्छ निघते, म्हणजे आपलं डाळीचं पीठ व्यवस्थित चांगलं वाफवून निघलेलं आहे, कुठेही कच्चं राहिलेलं नाही. आणि इथे लेअर बघा पापडाची कशी दिसते छान. तर ह्याचे सुद्धा आपण चौकोनी आकारामध्ये आपल्या आवडीनुसार मोठे लहान असे कट करून घेऊ शकतात. आणि सर्व पापडाचे इथे मी आता तुकडे करून घेणार आहे चौकोनी आकारामध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी पापडाच्या वड्या बनवलेल्या आहेत का किंवा पापडाची भाजी बनवलेली आहे का हे नक्की माझ्यासोबत तुम्ही शेअर करा. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली, माझी करण्याची पद्धत कशी वाटली आणि ती तुम्हाला आवडली आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. तर अशा पद्धतीने बघा लेअर तुम्हाला इथे दिसते, एक पापडाची लेअर, एक डाळीच्या पिठाची लेअर व्यवस्थित कट केल्यावर. आणि अशा पद्धतीने या वड्या मी कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्याच वड्या आपण आता तळून घेणार आहोत. तर बाकीच्या पिठाच्याही मी नंतर पापडाच्या वड्या करणार आहे, पण सुरुवातीला तुम्हाला हे करून दाखवते आहे पहिले एका पापडाच्या वड्यांचं. तर इथे तेल आपलं गरम करून झाल्यानंतर मी मीडियम फ्लेममध्ये हे सर्व जे वड्या आहेत त्या तळून घेणार आहे.
एकदम हाय फ्लेमवर जर तळलं आपण हे, किंवा मग आपलं तेल जास्त तापलेलं असेल तर तो पापड आपला जळून जाईल. त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला अलट पलट करून याला चांगलं मस्त पापड पण चांगला तळला गेला पाहिजे आणि आतलं जे डाळीचं बॅटर आहे ते सुद्धा चांगलं तळलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला उलटपुलट करून तळायचे आहेत, नाहीतर पापड आपला जळून जाईल आणि आतलं पीठ व्यवस्थित तळलं जाणार नाही. असं नको व्हायला, म्हणून आपण हे मीडियम फ्लेमवर छान अलटपलट करून तळणार आहोत. खूप जास्त लालही हा उडदाचा पापड आपल्याला होऊ द्यायचा नाहीये. तर अशा पद्धतीने बघा तळल्यावर देखील किती छान लेअर दिसत आहे. तर ह्या स्टेजला आपण आता ह्या वड्या चांगल्या काढून घेणार आहोत. या आपल्या मस्त तळून झालेल्या आहेत. तर कलर तुम्ही बघू शकता, असा कलर होईपर्यंत छान आपल्याला तेलामध्ये तळायच्या आहेत. तर ह्या आता मी काढून घेणार आहे चांगलं तेल निथळल्यानंतर. तर अशा पद्धतीने बघा मस्त काहीतरी वेगळा प्रकार, आणि माझ्या मुलांना ह्या वड्या खूप आवडलेल्या आहेत. तर मी ह्या वड्या पहिल्यांदाच बनवती आहे आणि पहिल्या प्रयत्नातच चांगल्या जमलेल्या आहेत, बऱ्यापैकी छान जमलेल्या आहेत. आणि चव तुम्ही म्हणताल एकदा केल्या तर तुम्ही वारंवार करताल अशा ह्या सुंदर पापडाच्या वड्या झालेल्या आहेत. तर कधी कधी आपल्याला भजी खाण्याचा कंटाळा येतो, तर अशा तुम्ही सणावाराला सुद्धा कधी बनवू शकता, किंवा कोणी पाहुणे रावळे आले तर त्यांना जरा वेगळा प्रकार म्हणून सुद्धा तुम्ही या वड्या बनवू शकता. तर मग नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा. तर नक्की ट्राय करा, खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.